एक नंबर. खासदार साहेबांना आम्ही आज आपल्या जालना स्थानिकच्या जेवढ्या पण गाडी मालक आहेत तर यांना आम्ही खासदार साहेबांना असं निवेदन दिलंय की स्थानिकच्या ज्या गाड्या आहेत जालना जिल्हा, जालना सिटी असेल किंवा जालना जिल्ह्यातल्या जेवढ्या आमच्या 20 ते 25 किलोमीटरच्या आपल्या ज्या गाड्या चालत आहेत, आज आपण इथं ह्या टोल नाक्यावर आपल्याकडं फेज 1, फेज 3, फेज 2, फेज 3 अशी MIDC आहे. तर फेज 1 ला जर जायचं बऱ्याचशा गाड्याला असं भरावं लागतं. तिकडनं फेज 1 मध्ये 2 टन माल, फेज 3 मध्ये 4 टन माल. तर ह्या गाड्यांना एक गाडी भरण्यासाठी 4 ते कधी कधी 2 चक्कर 3 चक्कर अशा चक्कर लावावं लागत त्या. तर गाडीवाल्याला 1 किलोमीटर रोड वापरण्यासाठी टोल द्यायला परवडत नाहीये. तर आज आम्ही आपल्या खासदार साहेबांना असं एक निवेदन दिलंय. खासदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना, SP ऑफिसला असं आम्ही निवेदन दिलं की ह्या टोल नाक्याची लोकल आपले जेवढे बी चालणारे इथले 2 ते 5 किलोमीटरच्या आतमध्ये ज्या गाड्या चालणाऱ्या आहेत ह्या गाड्यांना टोल फ्री करावा अशी आमची मागणी आहे. आणि असा काही आम्ही असं GR तर मी बघितला नाहीये, पण आपल्या व्हॉट्सअप, फेसबुक ह्याला असं GR बघितलेला आहे आपल्या गडकरी साहेबाचा की आपल्या स्थानिक गाड्यांना 20 किलोमीटरच्या आतमधला जो एरिया येतोय ह्या एरियातल्या गाड्यांना फ्री सोडावा अशी आमची खासदार साहेबांना आम्ही मागणी केली आहे, कलेक्टर साहेबांना केली आहे. आणि थोड्या काही दिवसामध्ये जर कधी हे कलेक्टर साहेबांना जर कधी हे नाही मनावर घेतलं, नाही केलं तर येणाऱ्या काही काळामध्ये आमच्या जालना जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, मोटर चालक, मोटर मालक ह्या संघटनेच्या वतीनं आम्ही याचं आंदोलन छेडू काही दिवसामध्ये, ही आमची मागणी आहे. काय नाव आपलं? माझं नाव दत्तात्रय दगडूजी काकडे. मी एक ट्रान्सपोर्ट ओनर आहे. काकडे रोड लाईनच्या नावानं माझं काम आहे.